रामकृष्ण हरी मंडळी, आज आपला मुक्काम आहे ढोकळे कोलशेत रोडला. हा म्हणजे ढोकळेलाच आहे. आज मी थोडं वेगळं फ्लॅट दाखवतोय. वेगळं इन द सेन्स पहिल्या माळ्यावरचं घर असणार आहे. फ्लॅटमध्ये 680 कार्पेट 2 BHK फ्लॅट असणार आहे आणि त्यालाच लागून असणारं एक 500 फुटाचं टॅरेस मिळणार आहे. आणि मग हा फ्लॅट आतमध्ये पण कसा आहे, याची जी टॅरेसची एंट्री आहे, ही टॅरेसची एंट्री तुमच्या खरं तर बेडरूममधनंच आहे. आता मी तुम्हाला पहिल्यापासून फ्लॅट दाखवतो, कारण त्याची एंट्री कशी आहे किंवा काय आहे. तर थोडक्यात ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हे घर असणार आहे. ते ज्यावेळेला आपलं हे फ्लॅट आहे, ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर हे लिफ्ट आणि स्टेअरकेस असणार आहे. आणि ज्यावेळेला मग आपण एंट्री करतो, हे एंट्री तुमची जर बघितली तर ही नॉर्थ एंट्री असणार आहे. आणि बाहेर पडताना मात्र हा फ्लॅट साऊथ आहे. हे आहे बाहेर पडताना साऊथ आहे, आतमध्ये येताना नॉर्थ आहे. ह्याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर मेंटेनन्स साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. आणि हा चौरस असा त्याचा हॉल आहे. हा हॉल तुम्ही बघा आणि हॉलच्या जस्ट ह्या साईडला जर आलो तर वापरात येणारी बाल्कनी, म्हणजे वापरात येणारी बाल्कनी आहे. आणि बाल्कनीतनं आपण जर बघितलं तर आपल्याला असणारा जो रोड आहे तो रोड दिसतो. आणि पुढे जे आहे ग्राउंड आहे, सध्या ग्राउंड आहे पण भविष्यात इथे काही ना काही येऊ शकतं. सध्या तरी तुम्हाला तिथे ग्राउंड म्हणून मी सांगतोय. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हॉलमधनं आतमध्ये येऊ आणि हॉलच्या जस्ट समोर गेलं तर इथं असं एल शेपमधलं असणारं किचन असणार आहे. ते किचन तुम्ही बघा, एल शेपमध्ये किचन तुमचं फ्रीज ठेवण्यासाठी. ह्या कॉम्प्लेक्समध्ये गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळं आलेलं आहे. साधारणतः 15 ते 17 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. आणि हवा मात्र तुमच्या ह्या किचनमध्ये पण ह्या साईडनं भरपूर हवा येते, कारण पुढे जर बघितलं तर हे तुमचं मोकळं टेरेस असल्यामुळे तुम्हाला इकडनं हवा पास होते चांगली. आणि त्याच्यानंतर मग हे तुमचा डायनिंग स्पेस आहे, मोठा आहे डायनिंग स्पेस, चांगल्या पद्धतीचा आणि मोठा डायनिंग स्पेस आहे. आणि डायनिंग स्पेसच्या नंतर ज्यावेळेला आपण पुढे येऊ त्यावेळेला इमिडिएटली ह्या साईडला जर आलात तर एवढं मोठं बाथरूम आहे. जे बाथरूमची साईज जरी बघितली तुम्ही इकडून तिथपर्यंत जरी बघितलं तर ते मोठे आहे. आणि त्याच्यानंतर मग याच्यात सगळ्यात चांगला पॉईंट हा आहे की ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला इथे तुम्हाला परत मोठं हे खूप मोठं ड्राय बाल्कनी स्पेस. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर इकडे पण तुम्हाला जागा मोठी आहे. म्हणजे इथपर्यंत जरी आलात तर इकडनं सुद्धा तुम्हाला असं फील येतं, इथपर्यंत एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या तुमच्या फ्लॅटमध्ये मिळते ड्राय बाल्कनी स्पेसमध्ये. आणि ज्यावेळेला आपण हे ड्राय बाल्कनीचा स्पेस इकडनं तुम्हाला त्या टॅरेसला पण एंट्री ह्या साईडनं पण दिलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण हे बाथरूममधनं आपल्या ड्राय बाल्कनीमधनं पण आपण आतमध्ये येणार आहोत ते जस्ट त्याच्या अपोजिटला आलं तर हे कॉमन बेडरूम आहे. जे कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर मोठी साईज आहे. आणि इकडे तुम्हाला कपाटं किंवा वालमले बनवण्यासाठी चांगली जागा पण दिलेली आहे. आणि आधी इकडे ACचा डक्ट मग ठेवलं तरी इथे तसं स्टँडिंग बाल्कनी टाईप एक थोडीशी इथं पण जागा नक्कीच आहे. आणि मग हा फ्लॅट ज्यावेळेला तुमचा इकडनं हा पूर्ण झाल्यानंतर आपण ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इकडं येतं ते त्यांचं मास्टर बेडरूम येतं. आणि मास्टर बेडरूमला घुसल्यानंतर इमिडिएटली हे तुम्हाला बाथरूम किंवा वॉशरूम हे पण त्याच टाईपचं आणि असं मोठं तुम्हाला बाथरूम ह्या साईडला मिळतं. आणि बाथरूमच्या नंतर मग हे तुम्ही बघा तुमचा बेडरूम. हा बेडरूमला तुम्ही इकडे जर बघितलं तर कपाट आणि अलमारी ठेवायला तुम्हाला इथे जागा इथं बनवून घ्यावं लागेल. फ्लॅटमध्ये डागडुजीची पेंटिंगची याची ते सगळ्यांची गरज नक्की आहे. आणि ह्या तुमच्या बेडरूमला परत एक बाल्कनीची स्पेस आहे, जो प्रॉपर वापरता येणारा बाल्कनी स्पेस आहे. अधिक ह्या साईडला त्यांनी स्टोर टाईप इकडे हे पण बनवून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला फ्रंटला जर बघितलं तर परत रोडचा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या बाल्कनीमधनं दिसतो. आणि मग नंतर ज्या वेळेला आपण हे आपलं बेडरूमचं सगळं काम उरकलं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ह्या साईडला येणार त्या ह्या साईडला एक दरवाजा ठेवलेला आहे. याच्यातनं भरपूर हवा येते, बघा दरवाजा बंद व्हायचा ह्याला आलता. तर मग हे तुमचं परत 500 फुटाचं टॅरेस आहे. ते टॅरेस जे बघितलं तुम्ही सगळं कव्हर करून ठेवलेलं आहे. 500 फूट ही जागा असणार आहे. तुम्हाला ह्या साईडला रोड दिसतो, ह्या साईडला आतलं कॉम्प्लेक्स आहे तेच दिसणार आहे. अशा पद्धतीचं हे एवढं मोठं टॅरेस आहे. मला वाटतंय आम्ही ज्यावेळेला फ्लॅट दाखवत होतो त्यावेळेला फ्लॅट दाखवताना टॅरेस फ्लॅट पण गरज आहे असं सांगितलं होतं, म्हणून आता आपण हा टॅरेस फ्लॅट दाखवलेला आहे. हा टॅरेस कव्हर केलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला त्याचा रोड किंवा दुसरे जे कॉम्प्लेक्स आहे ते त्याला जो चौक आहे हा चौक तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधनं इकडनं दिसतो. अशा पद्धतीचा हा खूप हवेशीर आणि चांगला मोकळा फ्लॅट आहे. तुम्हाला जर हा फ्लॅट घ्यायचा असेल तर मालकांनी ह्याची किंमत 1,35,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेले आहे. जर 680 + 500 हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मला फोन करा. व्हिडिओ बघितला आवडला तरच फोन करा, असं काही गरजेचं नाही की फोन लावलाच पाहिजे. मध्ये कोणत्या तरी मॅडमने टॅरेस फ्लॅट दाखव म्हणून म्हणलं होतं, तर हा टॅरेस फ्लॅट आपल्याकडे आहे. जर तुम्हाला बघायचं सांगा. मला थोड्या सबस्क्रायबरची गरज आहे
आपण ते केलं तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.